अपर्णा संस्थेद्वारे आयोजित चाइल्ड सेफ्टी वीकचा 7वा उद्घाटन सोहळा 14 नोव्हेंबर रोजी ठाण्यात उत्साहात पार पडला। बाल लैंगिक अत्याचाराबाबत जनजागृती वाढवण्याच्या हेतूने दरवर्षी हा उपक्रम राबवला जातो। यंदाच्या मोहिमेसाठी अभिनेत्री विद्या बालन यांनी आपला आवाज आणि पाठिंबा दिला। हा उपक्रम ठाणे महापालिका परिवहन आणि ठाणे महानगरपालिका यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आला। उद्घाटन सोहळ्याला आयुक्त सौरभ राव, अर्पण संस्थेच्या संस्थापक पूजा टपारिया तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात पंडित नेहरू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून झाली। विशेष मोहिमेचा व्हिडिओ अनावरण करण्यात आला। तसेच पॉक्सो कायदा आणि बाल सुरक्षा विषयक माहिती देणारे व्हिडिओ बस सेवेद्वारे प्रसारित करण्याचा उपक्रम सुरू करण्यात आला आहे। अर्पण संस्था गेल्या 11 वर्षापासून बाल संरक्षण क्षेत्रात कार्यरत असून 2019 पासून चाइल्ड सेफ्टी वीक साजरा केला जात आहे। बाल दिनाच्या निमित्ताने यावर्षी नवीन थीम जाहीर करण्यात आले। तसेच आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी, अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, समाज विकास उपायुक्त अनघा कदम यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले। ठाणे आयुक्तांनी मुलांसाठी सुरक्षित, हरित आणि स्मार्ट शहर घडवण्याचं आश्वासन दिलंय। खासदार नरेश मस्के यांनी जनजागृती वाढवण्यासाठी चित्रपटगृहामध्येही असे व्हिडिओ दाखवण्याचा प्रस्ताव मांडत अर्पण संस्थेच्या कार्याचं कौतुक केले व समाजात पॉक्सो कायद्याची काटेकोर अंमलबजावणी आवश्यक असल्याचं सांगितले। आप सभी को सबसे पहले बाल दिवस की बहुत बहुत शुभकामनाएं। हैप्पी चिल्ड्रंस डे। आज बाल सुरक्षा सप्ताह के शुभारंभ समारोह में आपकी उपस्थिति हम सभी के लिए प्रेरणादायक है। बाल लैंगिक शोषण उन अपराधों में से एक है जिस पर हमारे देश में सबसे कम बात होती है। एनसीआरबी 2023 के आंकड़ों के मुताबिक हर दिन लगभग 196 बच्चे और हर घंटे लगभग 8 बच्चे इस अपराध का शिकार बनते हैं। और सबसे डराने वाली बात यह है कि 96% मामलों में अपराधी बच्चे के जान पहचान वाले ही हैं, यानी उनके ही परिवार के सदस्य, रिश्तेदार, पड़ोसी या कोई दूसरा नोन पर्सन। सोचिए, अब खतरा बाहर से नहीं बल्कि अंदर से भी हो तो चुप रहना पॉसिबल ही नहीं। इसी स्थिति को बदलने के लिए अर्पण ने 2019 में चाइल्ड सेफ्टी वीक एक पब्लिक अवेयरनेस कैंपेन लॉन्च किया। एक ऐसा राष्ट्रीय अभियान जो सिर्फ बच्चों की सुरक्षा की बात नहीं करता बल्कि उस पर कदम भी उठाता है। एक कदम और आगे बढ़ा रहे हैं पॉक्सो पकड़नेगा के साथ। मैसेज बिल्कुल साफ है, अगर किसी ने भी बच्चे को, कोई भी बच्चे को गलत तरीके से छुआ या उसकी गलत वीडियो बनाई तो पॉक्सो पकड़ लेगा। पॉक्सो सिर्फ कागज पर लिखा कानून नहीं बल्कि बड़े पैमाने पर इस्तेमाल किया जा रहा है पूरे देश के अंदर। अपराधियों को दंड भी मिल रहा है और बच्चों को भी न्याय। चाइल्ड सेफ्टी वीक हमें याद दिलाता है कि बच्चों की सुरक्षा सिर्फ कुछ लोगों की नहीं बल्कि हम सबकी जिम्मेवारी है और अपराधियों को जवाबदेह ठहराना हमारी सबकी सामूहिक जिम्मेवारी। बेहद खुशी की ये बात है कि मशहूर अभिनेत्री विद्या बालन अर्पण की गुडविल एम्बेसडर इस अभियान को सपोर्ट कर रही है। जब ऐसे व्यक्तित्व के लोग जुड़ जाते हैं तो अभियानों को और मजबूती मिल जाती है और साथ ही जब आप सभी जुड़ जाते हैं तो अभियान लाखों लोगों तक पहुंचने में मदद करता है। हम ठाणे नगर निगम और ठाणे म्युनिसिपल ट्रांसपोर्ट का धन्यवाद करते हैं जिन्होंने हमारे साथ मिलकर इस जरूरी संदेश को पूरे शहर में लोगों तक पहुंचाने में मदद की। ऐसे सहयोग से बच्चों की सुरक्षा सिर्फ घरों तक नहीं रहती बल्कि सड़कों, मोहल्लों और हमारे दिनचर्या का हिस्सा बन जाती है। ऐसे अभियान लोगों को जागरूक करते हैं, लोगों को सतर्क करते हैं और समाज के बच्चों को सुरक्षा के लिए एकजुट करते हैं। समाजामध्ये ज्या ज्या घटकांशी लहान मुलांचा संबंध येतो त्या लोकांमध्ये सुद्धा ही जनजागृती करणं गरजेचं आहे। ही तर लहान चिमुरडी मुलं आहेत, त्यांना हा कायदा काय आणि आपला उद्देश काय हेही या मुलांना कल्पना नाहीये। सर, आपण ही जी काही आता फिल्म बनवली होती, आपण थोडे जर इनिशिएटिव्ह घेतलं तर ठाणे महानगरपालिका आणि आपला सहयोग असेल तर चित्रपटगृहांमध्ये आपण ही फिल्म लावणं आपण कंपल्सरी करूया। फार छोटी फिल्म आहे परंतु ही फिल्म खूप काही सांगून जाते। लोकांमध्ये जागृती केली, चित्रपटगृहांमध्ये सिनेमाच्या अगोदर मध्यंतर असेल, सुरुवातीला आज जरी 30 सेकंदाची जी काही 20 सेकंदाची जी फिल्म असेल
तर ही फिल्म आपण कंपल्सरी करूया. ज्या पद्धतीने राष्ट्रगीत कंपल्सरी केलेलं आहे त्याच पद्धतीने बाकी कोण काय करत ते बाजूला राहूया, पण आपल्या हक्काचं काय आहे मदत करेल आणि ठाणे शहरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये ही फिल्म लावून आपण बंधनकारक करूया. खऱ्या अर्थाने ती जनजागृती होणार आहे. जे आता हळूहळू मॅच्युअर होत आहेत, जे त्यांचे जवळपास आजूबाजूच्या लोकांना परिस्थितीना जे ऑब्झर्व करतात, ज्याला आपण कॉग्निटिव्ह लर्निंग म्हणतो, जे संज्ञानात्मक ज्ञान त्यांना प्राप्त होत असतो. या दरम्यान त्यांच्या बरोबर जर एखादी अप्रिय घटना, अनुचित घटना घडली तर त्याचा जे स्कार आहे, त्याची जे पीडा आहे ते आयुष्यभर त्यांच्या मानसपटलावर ते अमिट रेष म्हणून तिथे राहून जाते. आणि म्हणून यासारखे अभियान किंवा चेतना आणि जागृती आणणारे जे आपले छोटे मोठे हे प्रयत्न आहेत, हे याचं खूप अनन्य महत्व आहे. आणि याच्यासाठी अर्पण आणि त्यांची टीम जे खूप उत्कृष्ट काम करत आहे त्याच्यासाठी त्यांचा मी अभिनंदन करतो. हा जे आहे ध्येय आहे, जरी हा एक प्रतिकात्मक आजचा एक कार्यक्रम असेल तरी महानगरपालिकेमार्फत, लोकल पोलीस डिपार्टमेंट मार्फत मी कार्यक्रमाच्या आयोजकांना आणि इथे उपस्थित जे आपले लहान विद्यार्थी आहेत किंवा जे इथे आज उपस्थित नाही आहेत परंतु ठाणेचे जेवढे आपले किड्स आहेत, जेवढे आपले लहान मुले मुली आहेत, त्यांना हा आश्वासन देतो, ही ग्वाही देतो की ठाणे हा एक सुरक्षित सिटी आहे. ठाणे हा एक सुंदर सिटी आहे, हरित सिटी आहे. लहान मुलांसाठी इथे वेगवेगळे प्रकारचे जे आपले उपाययोजना आहेत ते आपण सतत अंगीकृत करत आहेत. एक सुंदर वातावरण त्यांच्यासाठी तयार करण्याचा प्रयत्न करतो. आणि ही जी चेतना आपण नगर निगम, महानगरपालिका किंवा डीएमटी याच्या मार्फत आपण पसरवण्याचा प्रयत्न करतो, त्याचा हेतू हाच आहे की मुलांच्या मनात, त्यांच्या पालकांच्या मनात एक सुरक्षेचं वातावरण, एक सुरक्षेची भावना निर्मित झाली पाहिजे. या कार्यक्रमाच्या सुंदर आयोजनासाठी अर्पण संस्था, त्यांचे आयोजिका यांचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. बाल दिवसची पुन्हा एकदा इथे जमलेले सर्व स्टुडंट्स त्यांना शुभेच्छा देतो.